नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबद्दल मोठा दावा केला होता। कदम यांच्या दाव्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही। ठाकरे कोण हे महाराष्ट्राला माहित आहे, त्यामुळे गद्दारांना उत्तर देत नाही असं ठाकरे म्हणाले आहे। नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी एका तरुणाची कॅफेत बोलावून हत्या करण्यात आली होती। या घटनेत आरोपींना मदत करणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे। किस्तम अली आझम अली अन्सारी असे या संशयित आरोपीचे नाव आहे। ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण आणि निष्कासन विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यात अटक करण्यात आली आहे। एकीकडे शहरातील अनधिकृत बांधकामांची न्यायालयीन चौकशी सुरू असताना या प्रक्रियेतील प्रमुख अधिकारी 25 लाखांची लाच घेताना जाळ्यात अडकल्याचं आता या पदावर स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने बेगमपुरा परिसरात ड्रग्ज विकण्याकरिता आलेला तस्कर खादरी मारूफ अहमद शाहिद अहमदला अटक केली आहे। त्याच्या ताब्यातून 0.09 ग्रॅमचे 10 कागदी तुकडे असा एकूण 1 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली आहे। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी कठोर भूमिका घेतली आहे। याद्वारे खऱ्या दिव्यांगांना योग्य लाभ मिळणं हेच आमचं ध्येय आहे। गैर प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर आता थेट गुन्हा दाखल होईल अशी मुंडे यांची भूमिका आहे। राज्यातील 2 सत्र न्यायाधीशांना हायकोर्टाने 1 ऑक्टोबर पासून बडतर्फ केलंय। 17 जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांना लाचखोरीच्या आरोपात तर सध्या पालघर जिल्हा सत्र न्यायालयात सेवेत असलेल्या इरफान शेख यांच्यावर अंमली पदार्थाचं सेवन आणि तस्करी केल्याच्या आरोपांखाली ही कारवाई करण्यात आली आहे। धारावीतील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आणि राजे शिवाजी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत खास आणि संस्मरणीय ठरलाय। कारण अमेरिकेहून आलेली रोबोटिक मादी हत्ती एली हिने या शाळांना भेट देत विद्यार्थ्यांना अचंबित केले। महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग प्रेम, विज्ञान, तंत्रज्ञान आणि रोबोटिक्स विषयी जिज्ञासा निर्माण करणं हा होता। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीशी युती करणार नाही अशी घोषणा शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली। तसेच खासदार सुनील तटकरे हे ठाकरे गटाला मदत करत असल्याचा आरोपही त्यांना केला होता। त्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील महाडमधील शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यकर्त्यांनी महाडमधील राष्ट्रवादीचे नेते स्नेहल जगताप यांच्या सहकार्याला दम दिल्यानं राजकीय तणाव निर्माण झालाय। नाशिकच्या कळवण येथील आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण लागले। यात आंदोलकांनी पोलीस स्थानकावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे। आदिवासी शेतमजुराचे अपहरण करून खून केल्याचा आरोप प्रकरणात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू होतं। अचानक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत पोलीस आणि पत्रकार जखमी झाल्याची माहिती आहे। पाणंद रस्त्यांच्या संदर्भात राज्य सरकार कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे। पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केल्यास शासकीय योजनांचा लाभ बंद होणार असा कठोर निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे। जोरदार घोषणा देत बंजारा समाजाने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। अनुसूचित जमातीत समावेशाच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा सेमी फायनल असून अंतिम एल्गार 17 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवर होईल असा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिलाय। काम करताना अपमानास्पद वागणूक, अवास्तव कामाचा ताण, वेतनवाढ मागितल्यास सेवेतून काढून टाकण्याची धमकी, बदनामी अशा छळाला कंटाळून अलियन्स जेना कॅप्टिव्ह या IT कंपनीतील 6 महिला कर्मचाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा दिलाय। मात्र त्यानंतरही मुक्ततापत्र, अनुभव प्रमाणपत्रे, पगार पावत्या व फुल अँड फायनल सेटलमेंटसाठी विलंब केला जातोय। याबाबत कामगार उपायुक्त, पोलीस व महिला आयोगाकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याची हतबल भावना या महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया गावातून सर्दी खोकल्यावरील कफ सिरप घेतल्यानंतर गंभीर अवस्थेत नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झालेल्या 14 मुलांपैकी 6 जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय। नागपूर एम्स आणि काही खासगी रुग्णालयातही 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने हा आकडा 8 वर पोहोचला असल्याची माहिती आहे। नवरा बायकोच्या भांडणात 4 महिन्यांच्या चिमुरड्यालाही प्राण गमवावे लागले आहेत। बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा गावातील रामनगर येथील 30 वर्षीय तरुणाने 4 महिन्यांच्या मुलाला पाण्याच्या बॅरेलमध्ये बुडवून ठार मारलं। त्यानंतर स्वतःही जीव दिला आहे। भिवंडी सत्र न्यायालयातून पळाल्यानंतर 2 महिन्यांपासून फरार असलेल्या हत्या पॉक्सोच्या गुन्ह्यातील एका आरोपीने 7 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना
भिवंडीमध्ये घडली आहे। पोलिसांनी या आरोपीला भिवंडीतून अटक केली आहे। त्याने 2 वर्षांपूर्वी 6 वर्षांच्या मुलीची अत्याचारानंतर हत्या केली होती। पंजाबमधील फिरोजपूर येथे माणुसकीला हादरवून टाकणारी एक अत्यंत क्रूर घटना घडली आहे। गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या मुलीला हातपाय बांधून कालव्यात फेकून दिलं। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी वडिलांनी या भयानक कृत्याचा व्हिडिओ स्वतःच्याच मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला, ज्यामुळे हा गुन्हा जगासमोर आलाय। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय टोल शुल्क भरण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे। नवीन नियमानुसार वाहनात फास्टॅग नसल्यास UPI-द्वारे पेमेंट करण्याची परवानगी असेल। यासाठी 1.5 पट म्हणजे टोल कराच्या 1.25 पट रक्कम भरावी लागेल। केंद्रीय मंत्रालयाने शुक्रवारी नवीन नियमाबाबत अधिसूचना जारी केली आहे। ही नवीन प्रणाली 15 नोव्हेंबर पासून लागू केली जाणार आहे। सिंगापूरमध्ये पर्यटनासाठी गेल्यानंतर हॉटेलच्या खोल्यांमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या 2 महिलांना लुटण्याचा आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा आरोप असलेल्या भारतातील 2 पुरुषांना प्रत्येकी 5 वर्षे तुरुंगवास आणि 12 फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे। दिल्लीत जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप सुरू आहे। या स्पर्धेच्या ठिकाणी 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये केनिया आणि जपानमधील प्रशिक्षकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय। या दोन्ही प्रशिक्षकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं म्हटलं जातंय। मध्य प्रदेशच्या छिंदवाडातील धनोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदनवाडीत संतापजनक घटना घडली आहे। एका शिक्षक दाम्पत्यानं 4थं बाळ झाल्यानं नोकरी जाईल या भीतीनं 3 दिवसांच्या चिमुकल्या बाळाला जंगलात दगडांच्या खाली ठेवलं। बाळाला दगडांखाली ठेवून शिक्षक जोडपं जंगलातून निघून गेलं। सुदैवानं बाळाचा जीव वाचलाय। ट्रम्प यांनी म्हटलं होतं की गाझाच्या शांततेच्या प्रस्तावाला पाकिस्तानने पाठिंबा दिलाय। इस्रायलने लगेचच हा प्रस्ताव मंजूर केला। हमासने काही वेळ याकरता घेतला। ट्रम्प यांना सर्वाधिक विश्वास असलेल्या पाकिस्ताननेच त्यांना अत्यंत मोठा धक्का दिलाय। पाकिस्तानने उपप्रधानमंत्री व विदेश मंत्री इशाक डार याने ट्रम्प यांच्या 20 कलमी गाझा शांती प्रस्तावाबद्दल थेट म्हटलंय की ट्रम्प यांनी मांडलेली कागदपत्रे आमची नाहीत, काही गोष्टींमध्ये मोठे बदल आहेत। भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी 2008 पासून आतापर्यंत अमेरिकन विश्वविद्यालयांना $3 अब्ज पेक्षा अधिकचं दान केलंय। यामुळे अमेरिकेत संशोधन, इनोव्हेशन आणि उच्च शिक्षणाचा पाया अजून मजबूत होणार आहे। अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय प्रवासी समुदायाचं योगदान यातून दिसून येते। एका सर्वेक्षणातून भारतीय समुदायाच्या योगदानाची बाब समोर आली आहे। एका चीनी तरुणाने 2011 मध्ये आयफोन आणि आयपॅड घेण्यासाठी 17व्या वर्षी आपली किडनी 1.5 लाख रुपयांना विकली। चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे त्याची दुसरी किडनी देखील निकामी झाली आहे। आता तो कायमचा दिव्यांग असून आयुष्यभर डायलिसिसवर आहे। आता वांग कायमस्वरूपी दिव्यांग झालाय। वांगची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। अक्षय कुमारची मुलगी ऑनलाईन गेम खेळत असताना तिला नग्न फोटोजची मागणी करण्यात आली। त्यांनीच जाहीर कार्यक्रमात हा प्रसंग कथन केलाय। सायबर गुन्ह्यांचे गंभीर स्वरूप रोखण्यासाठी शाळांमध्ये सायबर तास सुरू करावा अशी मागणी अक्षयने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। राज्यभरात 11वी प्रवेशासाठी आणखी एक विशेष अंतिम फेरी जाहीर झाली आहे। सुमारे 2000 विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे। अर्ज नोंदणी 4 ते 6 ऑक्टोबर पर्यंत करता येईल। गुणवत्ता यादीचे वेळापत्रक 7 ऑक्टोबरला जाहीर होईल। एकूण 99.88% विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत। उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ही फेरी महत्त्वाची आहे। देशभरात 57 नवीन केंद्रीय विद्यालय मंत्रिमंडळाच्या व्यवहार विषयक सुरू करण्यास आर्थिक समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली। यापैकी 7 गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतील तर 50 विद्यालयांचे व्यवस्थापन राज्य सरकारांकडे असेल। या प्रकल्पासाठी पुढील 9 वर्षात 5862 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येईल। यामुळे आधीच मंजूर झालेल्या 85 केंद्रीय विद्यालयांव्यतिरिक्त देशभरात एकूण 142 केंद्रीय विद्यालये कार्यरत होती। ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या मुंबई भेटीपूर्वी इंपिरियल कॉलेज लंडन आणि IIT बॉम्बे यांच्यातील क्वांटम कम्प्युटिंग आणि बायोटेक्नॉलॉजी आधारित संशोधन भागीदारी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे। हा प्रकल्प शेतकऱ्यांना हवामान बदलाला तोंड देण्यासाठी मदत करेल, ज्यामुळे भारत UK तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम मजबूत होतील। HDFC पेन्शनच्या सहकार्याने ऑनलाईन फूड डिलिव्हरी झोमॅटोने NPS प्लॅटफॉर्म वर्कर्स मॉडेल प्लॅटफॉर्म्सच्या डिलिव्हरी पार्टनर्ससाठी एक निवृत्ती बचत योजना सुरू केली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 ऑक्टोबर रोजी PFRDA कार्यक्रमात हा उपक्रम सुरू केलाय। झोमॅटोच्या मते योजनेच्या लॉन्चच्या 72 तासांच्या आत 30,000हून अधिक डिलिव्हरी पार्टनर्सना त्यांचे PRAN मिळाले आहेत। मराठी सिनेमांमध्ये पिंजरा हा आयकॉनिक मूवी मानला जातो। या सिनेमात आपल्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांची मन जिंकून घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत।
नुकतेच त्यांचं निधन झालंय. त्या 87 वर्षांच्या होत्या. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान वन-डे आणि T20I सिरीज खेळणार आहे. बीसीसीआयने रोहित शर्मा याचा एकदिवसीय कर्णधार पदावरून पत्ता कट केलाय, तर शुभमन गिल याला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच विराट कोहली याचंही एकदिवसीय संघात कमबॅक झालंय. चाहत्यांना रोहित विराटच्या कमबॅकची प्रतीक्षा होतीच. आता ही प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांनी संपणार आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.